हॅलो माय डिअर फ्रेंड्स, वेलकम टू एस क्लास एज्युकेशन. आज आपण पाहतोय ॲनिमल क्लासिफिकेशन मधील थर्ड फायलम दॅट इज प्लॅटीहेल्मिंथस. सो याच्या आधी ऑलरेडी आपण फर्स्ट दोन फायलामधील कॅरेक्टरिस्टिक्स कशा पद्धतीने लक्षात ठेवायचे, एक एक शब्द वापरून किंवा फक्त इमॅजिनेशनच्या पद्धतीने आपण कसं लक्षात ठेवू शकतो हे ऑलरेडी बघितलेलं आहे. सो आता बघा, प्लॅटीहेल्मिंथस या नावामध्येच काय आहे, प्लॅटीवरून तुम्हाला काय आठवते, काहीतरी फ्लॅट किंवा प्लेट सारखं समथिंग. ठीक आहे, प्लेट कशी असते, फ्लॅट असते. सो तुम्हाला तेच लक्षात ठेवायचे की याच्यामध्ये जे काही ऑर्गॅनिझम्स येतील ते सगळे फ्लॅट किंवा प्लेट सारखे, लीफ सारखे सपाट असणार आहेत. ठीक आहे, बेसिकली हेल्मिंथस या शब्दाचा अर्थ असतो वर्म्स. सो जे फ्लॅट, प्लेन असे वर्म्स आहेत ते सगळे प्लॅटीहेल्मिंथस मध्ये येतात. ठीक आहे, नावातच फ्लॅटी आहे, सो हे काय तुम्हाला लक्षात ठेवायची गरज नाही पडणार. फ्लॅट फ्लॅट म्हणजे काय, झाडाचं पान, हे तुम्ही आपोआप इमॅजिन करू शकता. सो बॉडी ऑफ दीज अॅनिमल्स इज फ्लॅट लिहिलं तरी पण चालेल, फक्त फ्लॅट पण चालेल, स्लेंडर नाही लिहिलं तरी पण चालेल. ठीक आहे, फ्लॅट लाईक अ लीफ ऑर स्ट्रिप, आणि त्यामुळे त्याला आपण फ्लॅट वर्म्स म्हणतो. सो हे पहिलं लक्षात ठेवणं तर अतिशय इझी आहे. दुसरी गोष्ट अशी की आतापर्यंत आपण सगळे जे अॅनिमल्स पाहिले ते एक्वॅटिक होते, पोरीफेरा मधले असतील, निडारिया मधले असतील. तर तुम्ही असं लक्षात ठेवून चाला की प्लॅटीहेल्मिंथस मधले पण अॅनिमल्स कसे आहे, एक्वॅटिकच आहेत. ठीक आहे, सो याच्यामध्ये झाडाचं पान जे आहे तर ते पाण्यावरती फ्लोट होतंय असं तुम्ही इमॅजिन करू शकता. सो जेणेकरून तुम्हाला हे लक्षात राहील की हे एक्वॅटिक आहेत. ठीक आहे, याच्यामध्ये एक एक्स्ट्रा शब्द लक्षात ठेवायचा आहे, तो म्हणजे एंडोपॅरासाइट. आता मला एक सांगा की हे इतके फ्लॅट आहेत. आता इमॅजिन कसं करायचं आहे बघा, की हे इतके फ्लॅट आहेत म्हणजे यांच्या बॉडीमध्ये सगळ्याच प्रोसेस होत असतील का, सगळे ऑर्गन्स असतील का, एवढी मोठी डायजेस्टिव्ह सिस्टीम असेल का, तर नाही. याचा अर्थ हे कोणावरती तरी डिपेंड असणार आहेत. ठीक आहे, कोणावर तरी डिपेंड असणार आहेत म्हणजेच ते पॅरासाइट आहेत. आता पॅरासाइट मध्ये दोन प्रकार असतात, एक्झो पॅरासाइट किंवा एंडो पॅरासाइट. मग आता हे जे आहेत हे पाण्यामध्ये राहतात, कुठल्या तरी अॅनिमल, दुसऱ्या अॅनिमल वरती डिपेंड आहेत. त्यामुळे हे काय असणार आहे, त्या अॅनिमलच्या बॉडीमध्ये राहत असणार आहेत. फॉर एक्झाम्पल, आपल्या पोटामध्ये पण जंत वगैरे होतं, ते कसे आपल्या पोटाच्या आय मीन आपल्या बॉडीच्या आतमध्ये राहतात. त्याच पद्धतीने हे अॅनिमल्स पण दुसऱ्या कुठल्या तरी अॅनिमल्सच्या बॉडीमध्ये राहतात. सो हे कसे आहेत, एंडोपॅरासाइट्स. सो हा फक्त एक शब्द तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. बाकी एक्वॅटिक तर आहेतच, आतापर्यंतचे सगळे जे अॅनिमल्स आहेत ते एक्वॅटिक होते, त्याच्यासोबत हे पण आहे, हे तुम्ही आरामात लक्षात ठेवू शकता. सो फ्लॅट बॉडी आहे, लीफ लाईक बॉडी आहे, एंडोपॅरासाइट आहे, एक्वॅटिक आहे. नेक्स्ट आहे, आता बघा, एखादं पान आहे झाडाचं, याला मी असं कट केलं तरच मला दोन इक्वल पार्ट्स मिळत आहेत, असं कट केलं तर नाही मिळत आहे, असं कट केलं तर नाही मिळत आहे. याचा अर्थ हे कसं आहे, फक्त बायलॅटरली सिमेट्रिकल आहे. ठीक आहे, डन. सो याला आपण काय म्हणणार आहोत, बायलॅटरली सिमेट्रिकल. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे, दीज आर ट्रिप्लोब्लास्टिक. ट्रिप्लोब्लास्टिक इफ यू वॉन्ट, तुम्हाला लक्षात ठेवायचं तर ठेवू शकता, अदरवाईज नाही ठेवलं तरी पण चालेल, कारण 4 पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत आपल्याला एक्झामच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने. लक्षात राहत असेल तर बेस्ट आहे. किंवा इव्हन हा मुद्दा लक्षात ठेवायला यासाठी इझी आहे की इथपर्यंत जे काही अॅनिमल्स होते, म्हणजे पोरीफेरा असेल किंवा निडारिया असेल, इथपर्यंत फक्त डिप्लोब्लास्टिक होते. पण इथून पुढे प्लॅटीहेल्मिंथस पासून अगदी शेवटी मॅमल्स पर्यंत जे काही सगळे अॅनिमल्स असणार आहेत सगळे ट्रिप्लोब्लास्टिक आहेत. सो तुम्हाला एक्स्ट्रा एफर्ट्स नाही घ्यायचे, फक्त एवढंच एफर्ट घ्यायचे की निडारिया डिप्लोब्लास्टिक आहे एवढं लक्षात ठेवा. निडारिया सोडून जोही कुठला फायलम येईल ते सगळे कसे असणार आहेत, ट्रिप्लोब्लास्टिक असणार आहेत. ठीक आहे, सो हे या पर्टिक्युलर फायलमसाठी नाहीये, सगळ्याच फायलमसाठी आहे. सो हे लक्षात ठेवायला इझी आहे. ठीक आहे, दुसरी गोष्ट अशी आहे की याच्यामध्ये मेल आणि फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम एकाच बॉडीमध्ये प्रेझेंट असते. सो तुम्हाला हर्माफ्रोडाइट हा शब्द लक्षात राहिला तर ठीक आहे, नसेल लक्षात राहिला नो इश्यू, तुम्ही डिरेक्टली असं पण लिहू शकता की दीज अॅनिमल्स हॅव मेल अँड फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम इन सेम बॉडी. ठीक आहे, असं लिहिलं तरी पण चालेल जर तुम्हाला हर्माफ्रोडाइट हा शब्द लक्षात नसेल तरी पण, किंवा तुम्ही हे फक्त एवढेच 4 कॅरेक्टरिस्टिक्स लक्षात ठेवले तरी पण चालतील, हे नाही लक्षात राहिलं तरी पण चालू शकतं. ठीक आहे, आणि जर तुम्हाला हा शब्द नाही लक्षात राहता तर डिरेक्ट एक्सप्लेनेशन लिहा, शब्दच पाहिजे असं काही नाहीये. एक्झाम्पल मध्ये प्लॅनेरिया लक्षात ठेवा, ओळखीचं आहे आपल्या, याच्या आधी पण आपण खूपदा हे नाव बघितलेलं आहे. दुसरी गोष्ट अशी की क्वेश्चन कसा येऊ शकतो, तुम्हाला अशा पद्धतीने डायग्राम दिला जाईल, लिव्हर फ्लूक असेल, प्लॅनेरिया असेल, टेपवर्म असेल, कोणाचाही. तर तुम्हाला हे बघूनच कळते की हे पानासारखं आहे, चपटं आहे, याचा अर्थ हे कशामध्ये येणार आहे, प्लॅटीहेल्मिंथस मध्ये. हे पण एकदम चपटं आहे, स्लेंडर बॉडी आहे, कशामध्ये येणार आहे, प्लॅटीहेल्मिंथस मध्ये. सो तुम्हाला असं येतं की अॅनिमल कोणता आहे ते ओळखायचं आहे, अॅनिमलचं फायलम ओळखायचं आहे, अॅनिमलचं किंगडम ओळखायचं आहे, आणि त्यानंतर तुम्हाला त्याचं कॅरेक्टरिस्टिक्स जे आहेत किंवा फीचर्स जे आहेत तर ते लिहायचे असतात, कोणतेही 4. सो 2 मार्क्सला वगैरे अशा प्रकारचा क्वेश्चन तुम्हाला एक्झाममध्ये विचारला जाऊ शकतो. सो आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडलेला आहे. अशा प्रकारे जर तुम्हाला इतर काही फायलमच्या ट्रिक्स आणि टिप्स पाहायच्या असतील तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. थँक यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ अँड सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय.